आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्य कॉम्रेड तुळशीराम कातोरे, सतीशदादा भांगरे, कॉम्रेड डॉक्टर अजितजी नवले, सर्वांचे या ठिकाणी युवा नेते अमितजी भांगरे, पांडेसाहेब, विनोदजी हांडे, भांगरे मॅडम, दिलीप भाऊ आणि या ठिकाणी सर्व जमलेले बंधू आणि भगिनींनो, आज खरं तर दसऱ्याच्या दिवशी हा मेळावा दरवर्षीप्रमाणे आयोजित होतोय. भांगरे साहेबांचं निधन झाल्यावर हा कार्यक्रम खरं उत्स्फूर्तपणे अमितदादांनी सुरू ठेवला. खरं तर अमितदादांचं या ठिकाणी त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. या भागातील जे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्यासाठी खरं तर हे एक व्यासपीठ या ठिकाणी तयार केलेलं आहे. अमित भाऊंनी एक प्रश्न उपस्थित केला, वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 झाल्या पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी जल जंगल जमीन आपली आहे, परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंट आपल्याला ती वैतीची करून देत नाही. वैतीची झाली तर नावावर करून देत नाही. वर्ग 2ची जमीन जर असली तर आपल्याला साधी टपरी टाकून देत नाही. हे सगळे प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत. सर्वांचं उडदावणं पांजरं हे गाव आहेत. उडदावणं गाव माझं मावळणीचं गाव आहे. मी 2-2 दिवस त्या ठिकाणी मुक्कामी असतो. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये या उडदावण्यात पाणी प्यायला नसतं. आतापर्यंत 40 वर्ष तर विकास झालाच नाही, परंतु हे 4 वर्षही आपल्या विकास माध्यमातून तसेच गेलेत. कार्यक्रम नेहमी आश्वासनाचे होतात, आश्वासनं भरपूर दिली जातात. तोलारकीन फुटन, घाटनदेवीचा घाट फुटन, एकही घाट आतापर्यंत फुटला नाही. फक्त आश्वासनाचं कामं केले जातात. मित्रांनो, 9 ऑगस्टचा मुद्दा मला मांडायचा नव्हता, परंतु 9 ऑगस्ट रोजी अकोल्यात आदिवासी दिन जल्लोषात साजरा झाला. मारुती मेंगाळ आम्ही सर्वजण एका बाजूने काम करत होतो, एका ठिकाणी एका व्यासपीठावर होतो. त्यावेळेस आमदार साहेब म्हटले आम्ही सुद्धा वेगळं करणार. आमदार साहेब एकटेच राजूरवरून नाचत निघाले. अकोल्यात डीजे लावून त्यांनी कार्यक्रम केला. मित्रांनो, मला एक गोष्ट सांगत पटत नाही, जर 9 ऑगस्टला तुम्ही विरोधात काम करता, 5 तारखेला आम्ही सर्व अमित भाऊ, सतीश दादा यांनी आम्ही सगळ्यांनी आरक्षणाच्या विरोधात कार्यक्रम या ठिकाणी अकोल्यात आयोजित केला. त्या कार्यक्रमात तुम्ही येत नाही आणि 14 तारखेला तुम्ही कार्यक्रम करता. दोघं पण एकमेकांचे मुके घ्यायचे राहिले होते. असं काय तुमच्या दोघांमध्ये घडत असतं मला हेच कळत नाही. अहो, आपण एका तालुक्याचे आमदार आहात. तालुक्याच्या आमदारानं गटातटाचं राजकारण करायचं नसतं. आपल्या आदिवासी आरक्षणाला या ठिकाणी धक्का लागतोय. त्या आरक्षणाच्या विरोधात आपण उभं राहायला पाहिजे. आणि तुम्ही गटातटाचं राजकारण करत असता, आमदार साहेब, तुम्हाला ही जनता 2024ला कधीच माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा. आपल्या सरकारी दवाखान्याचा विषय कोणीतरी मागाशी मांडला. खरंच एकच गोष्ट सांगतो मित्रांनो, माझा आदिवासी समाज आहे, कुठेतरी वाट्यानं करतोय. वाट्यानं करत असताना 10-20 हजार रुपये वर्षाला पाठीमागं पाडतो. त्यात मुलाचं लग्न येतं, मालकाकडून उचल घेतली जाते 1-2 लाख रुपये. ती फेडता फेडता निम्म आयुष्य जातं. निम्म आयुष्य जात असताना सूनबाई डिलेवरीला येते. डिलेवरी साधी सुधी होत नाही. आताच्या डिलेवरी शिजरच होतात. शिजर करायला इथं या अकोले तालुक्यात एकही दवाखाना नाही. राजूरला तुम्ही उपजिल्हा रुग्णालय का खोलत नाही? सर्वात आधी हा प्रश्न घेऊन निघा, नाहीतर आपला समाज कधी सुधारणार नाही. मित्रांनो, नेहमी आपण कुणाच्या अंगा खांद्याखाली काम करत राहू, आपण कधी सुधारणार? आपले जर वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 होत नाही, इकडे दवाखाना होत नाही, इकडे आमच्या शेतीला पाणी भेटत नाही, पाणी उचलायला परवानगी भेटत नाही. आपण हे सर्व करीत असताना यासाठी मागाशी बऱ्याच जणांनी सांगितलं, खरं तर आपली निवड चुकली. मागच्या वेळेस सगळ्यांनी सांगितलं होतं आम्ही थांबून घेतो. सतीशदादा आमदारकीला पुढे येत होते.
भांगरे साहेब आमदारकीला पुढे येत होते, तापडे साहेब पुढे येत होते. सगळ्यांनी थांबून घेतलं आणि या आमदारांना, या महाशयांना तुम्ही निवडून दिलं, कारण मी त्यांच्या विरोधात होतो. तुम्ही निवडून दिलं, मी नाही दिलं. त्या आमदारांनी ते जे व्हिजन घेतलं होतं ते व्हिजन अजिबातही पूर्ण केलं नाही. फक्त आश्वासनाचे कामं करतात आणि गटातटाचं राजकारण करतात. 5 तारखेच्या कार्यक्रमाला ते म्हणत होते तुम्ही मतांचं राजकारण केलं. भाऊ, आम्ही सगळ्यांना घेऊन फिरत होतो, सगळ्यांसोबत काम करीत होतो. अमित भाऊनी सगळी जुळवाजुळव केली होती आणि तुम्ही म्हणता मताचं राजकारण करता. अरे दादा हो, तुम्ही गटातटाचं राजकारण करता. आज मारुतीकडं, उद्या वैभवरावला फोन करतात. हे कधी एकत्र होतील यांचा भरोसा नाही. म्हणजे एकदम अतिशय घाण असं कार्यक्रम या आमदारांनी केलेला आहे. इथून पुढे सांगतो, विकास जर करायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि यांच्या विरोधात आपण सर्वांनी एकजुटीनं काम करायला पाहिजे, तरच आपल्या तालुक्याचा विकास होईल. नाहीतर अन्यथा आपण अजून 10 वर्ष असंच राहिलं तरी परत आपला तालुका आहे तसाच राहणार. मित्रांनो, मला ज्यांनी सर्वांनी या संयोजकांनी बोलण्याची संधी दिली, या संयोजकांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.